प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण फिलिप्पियर्स पत्राचा 4 अध्यायाचे 13वे वचन आपण वाचणार आहोत. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. त्या जिवंत परमेश्वराकडून आपण सर्व काही करण्यास शक्तिमान आहोत. आज त्या जिवंत परमेश्वर तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे का? आज बरेचसे लोक येशू विना जीवन जगत आहेत. आज त्यांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त नाहीये. त्यांना सर्व काही गोष्टी करण्यासाठी त्यांना ते शक्तिमान, तो सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाहीये. परंतु पवित्र शास्त्रात सांगतं की ज्या वेळेला येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यामध्ये असणार आहे त्यावेळेला सर्व गोष्टी करण्याचे जे शक्तिमान परमेश्वर आपल्यासोबत ते सामर्थ्य त्याचा असणार आहे. आज आपण आपल्या जीवनामध्ये त्या जिवंत परमेश्वराचा स्वीकार आपल्या अंतःकरणामध्ये करूया. ते प्राप्त करून घेण्याकरिता, ते ताकद प्राप्त करून घेण्याकरिता आपण त्या जिवंत परमेश्वराला स्वीकारूया, जेणेकरून आपल्या जीवन अधिक पटीने आशीर्वाद होणार आहे. प्रार्थना करूया. आमच्या जिवंत परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो, प्रभू जो शक्तिमान परमेश्वर त्याच्यापासून आम्हाला जे शक्ती येते, जे ताकद येते, कारण आम्ही सर्व शक्तिमान परमेश्वराला आमचं जीवन देत आहोत. ते शक्ती मिळून आम्ही सर्व काही करण्यास सामर्थ्य असावे याबद्दल जीव उपकार मानतो. येशू ख्रिस्त आमचा तारणहार त्याच्याच नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. देवबाप करो तुम सर्वांना वचनाद्वारे आशीर्वादाचा करो. आमेन.